नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी चार्ट सांगणार आहे. तर छातीचा कितवा भाग घ्यायचा, परफेक्ट कटोरीचं माप कसं काढायचं तर हे पाहणार आहे. तर कटोरीचं माप म्हणजे काय पहिल्यांदा समजावून घेऊया, म्हणजेच कुठून कसं आपल्याला हे माप घ्यायचं आहे हे समजावून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा पहा, आपण या पद्धतीने डायग्राम तयार करतो. इथे हे आपण मुंड्याला असे आकार देऊन घेतो. इथे हा पुढचा गळा, इथून हे क्रॉस पट्टीसाठी आपण मेजरमेंट टाकतो या पद्धतीने. जेव्हा आपण एवढं मार्किंग केल्यानंतर कटोरीचं माप टाकतो तर ते कसं टाकायचं. समजा इथे हे जे माप आहे ते हे साईज 36, समजा आता ही साईज 36 आहे आणि तुम्हाला 36 साईजची कटोरी काढायची. तर त्यासाठी काय करायचं, इथून पहा आपण मेजरमेंट कुठून टाकतो, इथून इथपर्यंत असं कटोरीचं मेजरमेंट टाकतो. परत एक सरळ लाईन अशी ओढून घेतो पहा या पद्धतीने. परत इथे 1 इंच वरती जाऊन परत ही तिरकी लाईन ओढतो आणि आकार या पद्धतीने देत असतो. या पद्धतीने हा आपला डायग्राम असतो. थोडंसं आपण अजून पुढं घेऊ इथे या पद्धतीने, म्हणजे कटोरीला आकार छान येते पहा. तर या पद्धतीने हा कटोरीचा आपला डायग्राम असतो. तर ही जी कटोरी आहे ही आपण किती घेतो तर ती अंदाजे घ्यायची का. तर पहा, जेव्हा कस्टमर आपल्याला म्हणतं जेवढी ब्लाऊजवरती कटोरी आहे तेवढीच ठेवा, त्यावेळेस तुम्ही जेवढी आहे तेवढी ठेवू शकता. नाही तर काय करायचं आहे, छातीच्या मापानुसार कटोरी ठेवायची. म्हणजे काय होतं, परफेक्ट आपली कटोरी जी आहे ती चेस्टनुसार काढल्यामुळे बसते. म्हणजे यामध्ये काय होतं, मग शोल्डर पुढे उतरत नाहीत किंवा तुमची क्रॉसपट्टी वरती चढते पहा, तर ते सुद्धा प्रॉब्लेम होत नाहीत. यासाठी काय करायचं आहे, छातीच्या मापानुसार आपल्याला कटोरी काढायची आहे. तर ती कशी काढायची, आता इथे मी 36 साईज घेतलेली आहे तुम्हाला समजवण्यासाठी. तर त्यासाठी फॉर्म्युला काय वापरायचा आहे, 36 भागिले 6. तर कटोरी किती येणार, म्हणजे पहा 36ला 6ने डिवाइड केल्यानंतर त्याचा आन्सर येते 6. परत आपल्याला यातून मायनस करायचं आहे अर्धा इंच, 0.5 आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचे. म्हणजे कटोरी किती येते पहा, 5.5 इंच कटोरी येते. तर आपल्याला ही जी मूळ कटोरी आहे ही वाढीव कटोरी नाही, मूळ कटोरी आहे. वाढवतो आपण नंतर, जेव्हा मूळ कटोरी आपण बाजूला करू तो त्यावेळेस ती आपण वाढवतो. तर इथून ही जी कटोरी आपण मूळ कटोरी घेतो तर ती 36 साईजमध्ये येणार आहे 5.5 इंच. तर 5.5 इंच कटोरी 36 साईजमध्ये परफेक्ट बसणार आहे. या पद्धतीने या फॉर्म्युलानुसार तुम्हाला कटोरी काढायची असते. तर आता हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला समजलाच असेल. तर मी तुम्हाला एक चार्ट बनवून देते. या इथे असणार आहे चेस्ट, इथे फॉर्म्युला. तर अगदी मी 45 साईजपर्यंत तुम्हाला हा फॉर्म्युला समजावून सांगेन. तुम्ही एका नोटबुकमध्ये हा चार्ट लिहू शकता, कटोरी चार्ट. तर इथे सर्वात पहिल्यांदा मी घेणार आहे 28 साईज, एकदम लहान साईज आहे पहा. तर लहान साईजमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला वापरा. जसं की मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीने जर एखादं कस्टमर बोललं जेवढी आहे तेवढीच ठेवा कटोरी, तर तुम्ही आहे अशी ठेवू शकता. परंतु जर त्यांना विचारायचं आहे ब्लाऊज वरती चढतो का किंवा शोल्डर पुढे येतात का, तर मग तुम्ही आपल्या पद्धतीने बदल करायचे. जशी आपली इथे कटोरी निघणार आहे त्याच पद्धतीने कटोरी ठेवायचे, म्हणजेच ब्लाऊज व्यवस्थित बस असं हे समजावून तुम्ही सांगायचे. तर इथं मी याचा 6वा भाग घेणार आहे. तर इथे पहा 6वा भाग किती येतोय याचा, 4.6, म्हणजे 4.5 इंचांवरती 1 पॉईंट येतोय. तर यातून मी अर्धा इंच मायनस करणार आहे. तर 4.1 येणार आहे. यात पहा, या इथे किती येणार आहे, 4.1. म्हणजे यातून हे मायनस झाल्यानंतर 4.1 येणार आहे. मग कटोरी तुम्ही किती घ्यायची, 4 इंच कटोरी घ्यायची आहे. आता इथे 29 साईज आहे.
याचा 6वा भाग किती येतो? 4.8. यातून मी मायनस केलं अर्धा इंच, तर किती राहणार आहे? 4.2. 4.3 राहते पहा. या पद्धतीने अर्धा इंच जेव्हा मायनस करता त्यावेळेस 4.3 राहते. अशा पद्धतीने जे चार्ट आहेत ना ते वापरायचे असतात. तर पूर्ण मी तुम्हाला चार्ट समजावून सांगेन, अगदी सावकाश असा. तर हा चार्ट एकदम परफेक्ट असणार आहे. आता इथे 30 साईज घेऊया. 30 मध्ये आता याचा 6वा भाग करूया. तर येणार आहे आपला 5 इंच. तर यातून मी अर्धा इंच मायनस केलं तर 4.5 इंचच राहणार आहे. पहा या पद्धतीने इथे 4.5 इंच आलेलं आहे. 32. आपण 31 सुद्धा घेऊ. इथे 29 घेतलेली आहे, तर मग मी तुम्हाला 31 साईज सुद्धा देते. या आधीच्या चार्टमध्ये मी डायरेक्ट 30, 32 असेच घेतलेले आहेत. ऑड साईज सुद्धा मी तुम्हाला या इथे देत आहे. पहा 5.1 येणार आहे. यातून मायनस केलं अर्धा इंच तर 4.6 येणार आहे. मग तुम्ही इथं 4.5 इंच सुद्धा घेऊ शकता. मग मी डायरेक्ट तुम्हाला इथं 4.5 इंच सुद्धा देऊ शकते. ऑड नंबर घेण्यापेक्षा 4.5 इंच डायरेक्ट घेऊ शकता. आता इथे 32चा 6वा भाग 5.3 मायनस अर्धा इंच, तर इथे येते 4.80. 33 मध्ये 5.5 मायनस 0.5 म्हणजे 5 इंच येणार 30 मध्ये. 33 मध्ये कटोरी. आता इथे मी 34 घेणार आहे. 34चा 6वा भाग 5.6. यातून मी मायनस केलं अर्धा, तर किती राहते? इथे पहा 5.1 राहणार आहे शिल्लक. मग तुम्ही इथं 5.2 सुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्ट 5 इंच घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. 35चा 6वा भाग 5.8. यातून अर्धा इंच मी मायनस केलं तर इथं 5.3 राहणार आहे. 36 आहे. 36चा 6वा भाग 6 मायनस अर्धा बरोबर 5.5. आता इथे 37 साईज 6.1. यातून अर्धा इंच मी मायनस केलं तर 5.6 राहत आहे. 38 साईज इथे मी तुम्हाला ऑड साईज सुद्धा दिलेले आहेत, कारण कधी कधी ऑड साईज सुद्धा कटिंगला येतात. पहा 5.8 येणार आहे. आता इथे मी बाकीच्या साईज घेईन, तर इथे हे तुम्हाला हा फॉर्म्युला समजला असेल. आधी 39 साईज 38 साईजपर्यंत पाहिलेला आहे. तर 39चा 6वा भाग 6.5 इंच येतोय. यातून मी अर्धा इंच मायनस केला की 6 इंच राहणार आहे. 40 साईज आहे. 40चा 6वा भाग 6.6 मायनस 0.5. इथे 6.1
इथं 40 साईजमध्ये कटोरी येते. तुम्ही 6.25 सुद्धा घेऊ शकता. 41 साईज आहे. 41चा 6वा भाग किती येतोय म्हणजे 41चा 6वा भाग 6.8 मायनस 0.5 6.2 42 साईज. 42चा 6वा भाग 7. यातून अर्धा इंच मी मायनस केलं की 6.5 इंच. तर 42 मध्ये आपली 6.5 इंच कटोरी येते. आता 43. 7.1 मायनस अर्धा 6.6. 44 साईज आहे. 7.3 मायनस 0.5 म्हणजे इथे येणार आहे 6.18. आणि लास्ट 45. 6.5 मायनस 7.5 मायनस 0.5 म्हणजे येणार आहे 7. तर या पद्धतीने मी हा चार्ट दिलेला आहे. याच्या पुढे शक्यतो कमीच ब्लाऊज असतात. 44 पर्यंत जास्त येतात ब्लाऊज कटिंगला. तर या पद्धतीने मी इथं तुम्हाला परफेक्ट कटोरीचा चार्ट दिलेला आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.